ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, आपली जी भारतभूमी आहे ना, जगामध्ये ही भारतभूमी जगात सगळ्यात श्रेष्ठ मानलेली. म्हणून इथं भगवंताने अवतार घेतलेले 10 अवतार झाले. आता बघा, या भारतभूमीमध्ये मी सुईच्या टोकावर पांडवांना राज्य देणार नाही असा मानणारा दुर्योधन होता. आणि याच भारतभूमीमध्ये स्वप्नात दान दिलेलं हरिश्चंद्र राजा होता. बायको विकली, मुलं विकली. आणि ह्याच भारतामध्ये त्याग. बघा, सौराष्ट्रामध्ये आता 8 दिवसाची गोष्ट आहे. हिऱ्याचा व्यापारी, गाडी बंगला, हिरे माणिक मोती सगळे सुखसोयी असताना आणि एकुलता एक मुलगा, त्याने काय झालं, जैन धर्माची दीक्षा घेतली. बघा, सगळ्या सुखसोयी आहेत. आज 10-10 वर्ष मंत्रिपद भोगले जातात, तरी त्यांना त्या सोयीची चटक लागती. ती चटक सुटत नाही. पैसा, मोह, सत्ता. आणि आज आपल्या भारतामध्ये असे काही लोक आहेत का मला काही नको. बघा, जैन धर्म स्वीकारणं म्हणजे साधी गोष्ट नाही. भुईवर झोपायचं आहे, मुंडन करायचं आहे, प्राण्याची हिंसा करायची नाही आणि मरेपर्यंत आंघोळ करायची नाही. ओंजोळीत अन्न घ्यायचं आहे आणि ते फक्त एकच वेळा जेवण करायचं आहे. किती कठोर तपस्या आहे. आणि आज या भारतभूमीमध्ये काही काही या साधना करता एकमेकाचे जीव घेऊ राहिलेत, एकमेकाचे प्राण देऊ राहिलेत. सत्ता, संपत्ती. आणि आपल्या भारतामध्ये असे काही लोक आहे, मला काही नको. आज जैन धर्म जर म्हटला तर त्याच्यामध्ये त्याग, मला काही नको आहे. म्हणजे ही भारतभूमी खूप महान आहे. या दोन्ही तत्वाचे त्यागावाले आहे आणि भोगावाले आहे. तर बघा, जो त्याग करतो तो पहिल्या जन्माचा कोणीतरी साधू असतो आणि जो भोगी असतो तो पहिल्या जन्माचा कोणीतरी राक्षस असतो. मी आणि माझं. म्हणून आपला सिद्धभैरव आहे, याचा आदर्श काय आहे, जगा आणि जगू द्या. आपल्या देवाऱ्यात जो आहे ना, त्याचा मंत्रच तो आहे, तूही खाय आणि त्याला दे. म्हणून या भारतभूमीमध्ये आपण जन्माला आलो आहे. आपण संग काय आणलं नाही, आपण संग येणार नाही. मी थोडं खाईन त्याला देईल. जगा आणि जगू द्या, ही संस्कृती पाळा. जर हे विचार पटले असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज.